सकाळचे 7 वाजले होते. मीनाताई चहा बनवत होत्या. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. मीनाताई म्हणाली, एवढ्या सकाळी कोण आलंय? सुनबाई तर एवढ्या सकाळी येत नाही. असं म्हणत त्यांनी दरवाजा उघडला. तर समोरचे दृश्य बघून त्या दचकल्या. कारण समोर त्यांची मुलगी सीमा हातात बॅग घेऊन उभी होती. सीमाच्या हातात बॅग, केस विस्कटलेले आणि चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. तिचं ते एकंदरीत रूप बघून मीनाताई घाबरल्या. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, सीमा, तू एवढ्या सकाळी कशी आली आहेस? तुझ्या घरात तर पाहुणे मंडळ आले असतील ना? तुझ्या नंदेचे आज डोहाळे जेवण आहे ना? मग सासरचे सगळे आले असतील आणि तू इथे यायच्या अगोदर कळवलंसुद्धा नाहीस. सीमाने तिची जड बॅग घरात जवळजवळ ढकलून दिली आणि म्हणाली, आई, तुला काय सांगू, या 4-8 दिवसात तर माझा जीव जायला आला आहे. घरात एवढे पाहुणे आहेत की माझा जीव गुदमरला आहे. जायचं नावच घेत नाहीत. आपल्या आपल्या घरी सगळ्यांनी काही ना काही काम असतंच ना. पण हे पाहुणे जगावेगळेच, सगळे रिकामटेकडे, हालायचं नावच घेत नाहीत. मी तर त्या सगळ्यांची कामं करता करता त्यांचं जेवण बनवता बनवता वैतागले आणि सगळं काही सासू आणि जावेच्या अंगावर टाकून तिथून निघून आले. आता 8-15 दिवस तर इथेच राहणार आणि मस्त आराम करणार. जोपर्यंत तिथले पाहुणे जात नाहीत तोपर्यंत तरी मी तिथे जाणार नाही. असं म्हणत सीमाने पायातली चप्पल काढून बाजूला फेकून दिली आणि बेडवर जाऊन आडवी पडली. ती अचानक उठली आणि म्हणाली, पण आई, दरवाजा उघडायला तू का आलीस? वहिनी कुठे आहे? ती मला भेटायला पण आली नाही, पाणी द्यायला पण आली नाही. आहे तरी कुठे तुझी लाडकी सून? एवढा उशीर झाला तरी अजून झोपली आहे का? मीनाताई म्हणाली, अगं, ते आत्ताच येईल एवढ्यात कामावरून. तू बस, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. असं म्हणत त्या किचनमध्ये गेल्या आणि थंड पाणी घेऊन आल्या. सीमा म्हणाली, कामावरून? आता हे काय नवीन? या घरात नक्की चाललंय तरी काय? मी तिकडे आठवडाभर थोडी कामात व्यस्त काय झाले? तू तर मला इथली बातमी द्यायचीच बंद केलीस का? मीनाताई म्हणाल्या, अगं, तिला दवाखान्यात नोकरी लागली आहे ना. लग्नाअगोदर तिने नर्सिंगचा कोर्स केला होता. तिला नाईट ड्युटी मिळाली आहे. काल रात्री गेली होती. आत्ता येईलच इतक्यात. सीमा आश्चर्याने म्हणाली, म्हणजे वहिनी नर्स झाली आणि नाईट ड्युटी करते? असा किती मोठा पगार मिळतोय तिला त्या नोकरीत? घरात काही खायला कमी पडत आहे का? भिका लागल्या आहेत जे तिला नर्सची नोकरी करायला लागली आहे. तिने पाणी पिलं आणि पुन्हा म्हणाली, आई, वहिनी कामावर जाते, मग घरातली कामं कोण करतं? मी स्पष्ट सांगते, मी घरातली कामं करणार नाही. तुला वाटत असेल की वहिनीची नाईट ड्युटी आहे आणि मी घरातली कामं करेन, तर असं होणार नाही. तिथे सासरी पाहुण्यांना वैतागून मी इथे आले आहे, ते आराम करायला, काम करायला नाही. मीनाताई हसून म्हणाल्या, तू काळजी करू नकोस. ती कामावरून आली की घर सांभाळते, सगळी कामं करते, मलासुद्धा काम करून देत नाही. त्यामुळे तू निवांत राहा. आपल्या आईला अशी वहिनीची स्तुती करताना बघून सीमा आतून जळायला लागली आणि म्हणाली, आई, तुला काय गरज होती सुनेला नोकरी करायला परवानगी द्यायची? दादाचा पगार काय कमी पडत आहे का? कुठल्याही चांगल्या घरातली सून अशी नर्सची नोकरी करते का? आणि तीसुद्धा नाईट ड्युटी? मला तर कळतच नाही. बाई, या घरातल्या लोकांना झालंय तरी काय? तुझ्या बहिणीच्या पगारावर डोळा तर नाही ना? तुला माहीत तरी आहे का नर्स रात्री काय काय करत असतात? सीमाच्या बोलण्यातून वहिनीबद्दल राग आणि द्वेष स्पष्ट जाणवत होता. हे ऐकून मीनाताई म्हणाल्या, सीमा, तुला काय माहीत दवाखान्यात काय होत असतं? माणसांचे प्राण वाचवले जातात तिथे, रोग्यांची सेवा केली जाते तिथे. पण सीमा तर वहिनीवर आतून खूप जळत होती. ती तरी कुठे ऐकणार होती? आपल्या आईचं सुनेवर असलेले प्रेम तिला बघवत नव्हतं. ती लगेच म्हणाली, आई, मला सगळं समजतंय. मी नंदेच्या कार्यक्रमात थोडी व्यस्त काय झाले, तू तर तुझ्या सुनेची गुलाम झालीस. त्यात ही नोकरी. पण लक्षात ठेव, सून ही सूनच असते. ती कधीच लेकीची जागा नाही घेऊ शकत. जी काळजी लेकीला असते ती सुनेला कधीच नसते. आणि सुनेला अशी रात्री बेरात्री नोकरीसाठी घरातून बाहेर पाठवणं योग्य आहे का? हे तू चांगलं करत नाहीस. थोडा विचार कर, लोक काय म्हणतील? लग्नाला आत्ताशी 6 महिने पण झाले नाहीत. एक तास घरात शांतता पसरली.
मग मीनाताई म्हणाल्या, सीमा, तू आज अचानक हे सगळं का बोलत आहेस? अगं, घर, परिवार, जबाबदाऱ्या सगळं अचानक बदलतं. सूनबाई नोकरी करत आहे तर करू दे. पहिल्यांदा मला सुद्धा आवडलं नव्हतं, पण नंतर राकेशने मला समजावल्यानंतर मला सुद्धा समजलं. सूनबाईची पावलं नीट आहेत तर मला काहीच अडचण नाही. आईचं बोलणं ऐकून सीमाच्या चेहऱ्यावर पुन्हा तोच कटूपणा आला. ती म्हणाली, याच गोष्टीचं मला विशेष वाटत आहे. आता तुला दुसरं काही दिसतच नाही. लेकीचं दुःख, तिचा त्रास काहीच नाही. फक्त सूनबाई, तिचं काम. सूनबाई, सूनबाई, दुसरं काहीच दिसत नाही तुला. केव्हापासून तिचंच गुणगान करत आहेस? मला तर असं वाटतंय जणू तू वहिनीच्या शिवाय हे घर चालवू शकत नाहीस. म्हणून तर तिला नोकरी आणि घर दोन्ही जबाबदाऱ्या दिल्या आहेस. आता मात्र मीनाताईंना खूप राग येत होता, पण त्या स्वतःला कंट्रोल करत म्हणाल्या, सीमा, तू खूप थकली असशील, त्यामुळे तू असं बोलत सुटली आहेस. जाऊन फ्रेश होऊन ये. तुझी वहिनी आत्ताच येईल. इतक्यात मग तुला पण समजेल मी असं का बोलत आहे. सीमा म्हणाली, हो, आत्ता तेवढंच बघायचं राहिलं आहे. वहिनी येईल आणि तू तिच्यासमोर मला बोलायला पण कमी करायची नाहीस. हे ऐकून मीनाताई तिला काही बोलणार तेवढ्यात दरवाजात कोणीतरी आल्याचा भास झाला. सावली दिसले दिसले मीनाताई म्हणाल्या, बहुतेक सूनबाई आली वाटतं. सीमाची बहिणी मोनिका रात्रभर दवाखान्यात ड्युटी करून आत्ता घरात आली होती. तिला बघून सीमा म्हणाली, घे आई, तुझ्या घरची लाडकी सून आली नाईट ड्युटी करून. आता बघते तू तिच्या कामाची किती स्तुती करतेस. आता मात्र मीनाताईंना त्यांच्या लेकीच्या बोलण्याचा त्रास होत होता. बिचारी मोनिका नाईट ड्युटी करून थकून घरात आली तसे ननंद सीमा तिला म्हणाली, अरे बहिणी, तुझ्याकडे बघून जरासुद्धा वाटत नाही की तू तर अख्खी रात्र ड्युटी करून आली आहेस. तुझ्या डोळ्यावर झोप पण दिसत नाही. तसंही मी ऐकलं आहे की दवाखान्यात रात्री काही फार काम नसतं. नाईट ड्युटीवर तर जास्त करून लोक झोपत असतात. नंदेचं बोलणं ऐकून मोनिकाचे पाय जाग्यावरच थांबले. कामाच्या त्रासापेक्षा जास्त त्रास तिला तर तिच्या नंदेच्या बोलण्याचा होत होता. तरी पण तिने रागावर ताबा ठेवला आणि सीमाच्या जवळ जाऊन तिच्या पाया पडत म्हणाली, ताई, नुसत्या झोपा काढायचे कोणी पैसे देत नाही. रात्रभर जागून काम करावं लागतं. असो, तुमच्या सासरी सगळे ठीक आहेत ना? मोनिकाच्या बोलण्यातून आणि तिच्या डोळ्यावर झोप स्पष्ट दिसत होती. तरीसुद्धा तोंड वाकडं करत सीमा म्हणाली, हो हो, सगळं ठीक आहे. पण वहिनी, मी खूप थकले आहे. आता तू आलीच आहेस तर मला गरम गरम चहा आणि भजी बनवून दे. मी येताना काही खाल्लंच नाही. आता मस्तपैकी 10-12 दिवस इथेच राहणार आहे आणि आराम करणार. मोनिका काही बोलली नाही. रात्रभर काम करून ती पूर्णपणे थकून गेली होती आणि त्यात नंदेची फरमाईश ऐकून तर ती अजूनच वैतागली, पण काही बोलली नाही. ती काही न बोलता थेट तिच्या खोलीत निघून गेली. सीमा आईकडे बघत म्हणाली, बघितलं ना आई, मी काय म्हणाले होते. रात्री जास्त काही काम नसतं. तिच्याकडे बघून तर असं वाटतच नाही की फार काम केलं असेल. तिच्याकडे बघ किती फ्रेश दिसत आहे. मी 2 दिवस माझ्या सासरी काम केलंय तर माझी कंबर गेली आणि वहिनी तर बघ रात्रभर काम करून देखील कशी फुलासारखी टवटवीत दिसत आहे. तिच्या बोलण्यात तिरस्कार स्पष्ट जाणवत होता. मीनाताई काही बोलल्या नाहीत, पण लेकीच्या बोलण्याचा आता थोडा थोडा परिणाम त्यांच्यावर होत होता. शेवटी किती केलं तरी त्या सासू होत्या. आता त्यांच्यातील सासू हळूहळू जागी होऊ लागली. या अगोदर त्या सुनेचं बाहेर काम करून घरात काम करणं बघून पागळल्या होत्या, पण आता त्यांचं खरं रूप बाहेर काढण्यासाठी त्यांची लेक घरात आली होती. थोड्याच वेळात मोनिका अंघोळ करून बाहेर आली आणि किचनमध्ये जाऊन तिने कुकरला बटाटे लावले. काम करताना तिला कंटाळा जाणवत होता. मीनाताई किचनमध्ये आल्या तसे मोनिका त्यांना म्हणाली, आई, राकेश कामावरून आल्यावर मी त्यांना विचारते की त्यांनी मला काम करण्याची परवानगी का दिली. त्यांना माहीत तरी आहे का लोक माझ्याबद्दल काय काय बोलत असतात, की दवाखान्यात नक्की काय काय चाललेलं असतं. असं बरंच काही बोलत असतात. असं बोलत असताना तिचा कंठ दाटून आला. खरं तर तिने सासू आणि नंदेचं सगळं बोलणं ऐकलं होतं. मीनाताईंना हे माहीत होतं की ती बरोबर आहे, पण स्वतःच्या लेकीच्या विरोधात त्या काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्या म्हणाल्या,
मोनिका, तू तर छोट्याशा गोष्टीवर लगेच नाराज झालीस. तुला काय वाटतं, राकेशने त्याच्या बहिणीच्या मागे हात धुवून लागावं का? त्या दोघांचं नातं खराब व्हावं का? हे ऐकून मोनिकाला धक्काच बसला. ननंद बोलली, त्यांचं तर तिला वाईट वाटत होतं. त्यात अजून सासूसुद्धा सहभागी झाली. मोनिकाने त्या दोघींना समोसे खायला दिले आणि स्वतःची प्लेट घेऊन तिच्या खोलीत गेली. सीमा लगेच आईला म्हणाली, बघितलं ना आई, वहिनी कशी स्वतःची प्लेट घेतली आणि तिच्या खोलीत गेली. असं नाही की नणंद आली आहे तर तिच्या शेजारी बसावं, थोडं बोलावं, पण नाही, गेली तिच्या खोलीत. नाईट ड्युटी केली आहे तर काय आमच्यावर उपकार केले आहेत का? आणि जमत नाही तर सोडून दे म्हणावं. मी दादाला सांगून तिची नोकरी सोडायला लावते का नाही ते बघ. मीनाताई काही बोलल्या नाहीत. त्या विचार करायला लागल्या की सीमा बरोबर बोलत आहे. मोनिकाला नोकरी करायची काय गरज आहे? ते तर तिने हट्ट केला म्हणून परवानगी दिली. राकेश घरी आला तशी त्याची आई त्याच्या शेजारी जाऊन बसली. तेवढ्यात सीमा तिथे आली आणि चेहऱ्यावर टेन्शन आणत म्हणाली, दादा, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. राकेश म्हणाला, काय झालं? सासरे सगळं ठीक तर आहे ना? सीमा मोठा श्वास घेत म्हणाली, वहिनीला ही नोकरी नाही केली पाहिजे. दादा, मला तर आजच इथं आल्यावर समजलं की वहिनी नर्सची नोकरी करत आहे. ती नाईट ड्युटी चांगली नसते. तुला माहीत तरी आहे का नाईटला नर्स काय काय करत असतात? तिची आई पण बाजूलाच होती. ती पण लेकीच्या बोलण्यावर मान हलवत होती. लेकीचं बोलणं त्यांच्या मनात सुनेबद्दल विष घालवायचं काम करत होतं. सीमाचं बोलणं ऐकून राकेश काही न बोलता फक्त गालातल्या गालात हसला. तशी सीमा अजून तिखट स्वरात म्हणाली, वहिनी जर हातातून निसटली तर मग पश्चाताप करत बसशील. दवाखान्यात रात्री काय काय चालतं, लोक काय काय बोलत असतात, तू तर विचारसुद्धा करत नाहीस. हे सगळं ऐकून मोनिका, जी किचनमध्ये स्वयंपाक करत होती, ती स्तब्ध झाली. तिच्या हातातून चमचा खाली पडला. तिला असं वाटलं जणू तिच्या काळजात कोणीतरी चाकू खुपसला आहे. ती विचार करू लागली, मी नर्सची नोकरी काय करायला लागले हे तर माझ्या चारित्र्यावर गेली. ती किचनमधून बाहेर येणार तेवढ्यात तिच्या कानावर तिच्या नवऱ्याचा आवाज आला. राकेश म्हणाला, असं काही नाही. सगळेजण एकसारखे नसतात. तुझ्या बहिणीच्या खांद्यावर या घराची जबाबदारी आणि इज्जत दोन्ही आहेत आणि याची तिला पूर्णपणे जाणीव आहे. असं म्हणत राकेशने त्याची बॅग बाजूला ठेवली आणि तो त्याच्या खोलीत निघून गेला. नवऱ्याचं बोलणं ऐकून मोनिकाला बरं वाटलं, पण नंदेचे शब्द तिच्या काळजाला भिडले होते. वहिनी हातातून निसटली तर पश्चाताप करत बसशील. तिच्या मनात विचार येऊ लागले, अरे, अशी कुठली चूक केली होती मी? लग्नाआधी शिक्षण घेतलं, दिवसरात्र केलेली मेहनत, लोकांना वाचवण्याच्या बाणा आणि असं असून देखील आज तिच्या चारित्र्यावर बोट उचललं जाते. तिचे डोळे भरून आले, पण तिने अश्रू बाहेर येऊ दिले नाहीत. तिला कमजोर पडायचं नव्हतं आणि सीमाला जिंकू पण द्यायचं नव्हतं. सीमा तर कितीतरी वर्षापासून हेच करत आली होती आणि घरावर राज्य करत होती, कारण तिची आई तिला हे सगळं करू देत होती. आत्तासुद्धा ती तेच करत होती. ती राकेशला म्हणाली, मी तुला आधीच सांगते, वहिनीची नोकरी एक दिवस या घराला अवघड जाणार आहे. माझं ऐक, वहिनीला नोकरी करू देऊ नकोस, नाहीतर पुढे जाऊन पश्चाताप करायला लागेल. आता मात्र खूप झालं. आता मोनिकाला हे सगळं सहन होत नव्हतं. ती किचनमध्ये गेली आणि रडू लागली. नंदेचे तीक्ष्ण शब्द तिच्या कानात घुमत होते. दवाखान्यात रात्री नर्स काय काय करत असतात, लोक त्यांच्याबद्दल काय काय बोलत असतात. मोनिका मनातल्या मनात म्हणाली, माझं शिक्षण, माझी मेहनत, माझी नोकरी, सगळ्यांना फक्त एवढंच दिसतं का? मी काय फक्त टोमणे ऐकायला या घरात आले आहे का? तिच्या डोळ्यात अपमानाची आग लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात शांतता पसरली होती. राकेश कामावर गेला होता, तर मीनाताई देवपूजा करत होत्या. सीमा आरामात झोपून मोबाईलमध्ये बघत होती. जणू हे तिचं माहेर नसून इथे तिचंच राज्य आहे. आज मोनिकाने सुट्टी घेतली होती, त्यामुळे ती घरातच होती. तिला बघून सीमा तिला टोमणा मारत म्हणाली, अरे वहिनी, आज सुट्टी घेतली वाटतं.
नोकरी सोडायची भीती वाटू लागली का? पण ही नोकरी तुझ्यासाठी चांगली नाही, त्यामुळे तू दुसरी बघ. हे ऐकून मोनिकाला खूप वाईट वाटलं. ती लगेच सीमाच्या समोर जाऊन उभी राहिली आणि आज पहिल्यांदा तिच्या नजरेला नजर देत म्हणाली, भीती? आणि तुमच्यापासून? तुम्हाला काय वाटतं मी तुम्हाला भिवून नोकरी सोडीन? नोकरी तर मी सोडणार नाहीच, पण तुमचं देखील तोंड बंद नाही केलं तर माझं पण नाव मोनिका नाही. हे ऐकून सीमा दचकली. आज तिच्यासमोर नेहमीची तिला घाबरणारी मोनिका नव्हती. आता ती बदलली होती. मोनिका म्हणाली, तुम्ही माझी नोकरी सोडवण्याचा प्रयत्न करत आहात काय? त्या अगोदर तुमचं घर सांभाळायचं बघा. सासरी 2 दिवस काम केलं तर तुमची कंबर मोडते आणि तुम्ही मला शिकवणार नाईट ड्युटी कशी करायची असते ते? रात्रभर उभं राहून जिनेखाली वर करून बघा, मग समजेल नाईट ड्युटी काय असते आणि किती कष्ट करावं लागतं. माझ्या चारित्र्याबद्दल बोलत होता ना? चला माझ्यासोबत आज रात्री दवाखान्यात. हे एकदा सीमा रागात ताडकन उठून उभी राहिली आणि म्हणाली, बघितलं का आई? बघ कशी बोलत आहे वहिनी मला. लेकीचं बोलणं ऐकून मीनाताई लगेच पूजा सोडून आल्या आणि म्हणाल्या, हे काय आहे मोनिका? तू हे काय बोलत आहेस? आज पहिल्यांदाच मोनिकाने सासूला सुद्धा सोडली नाही आणि म्हणाली, आई बस, आज मला कोणी थांबवायचं नाही. तुमची लेक याच इज्जतीची आहे, कारण तीसुद्धा मला अशीच इज्जत देते. माझ्या आईबापाने मला नर्सिंगचा कोर्स करण्यासाठी बाहेरगावी पाठवलं. एवढा खर्च केला, एवढे कष्ट केले. कशासाठी? एवढ्यासाठी की तुमची लेक येईल आणि माझ्या चारित्र्यावर घाणेरडे आरोप करेल. यावर मीनाताई काहीच बोलल्या नाहीत. सीमा तर फक्त बघतच राहिली, कारण तिला अपेक्षाच नव्हती की तिची बहिणी एवढं बोलेल. मोनिका तर आता ज्वालामुखीसारखी त्या दोघींवर फुटत होती. मोनिका रागात म्हणाली, सीमा मॅडम, तुमच्या माहितीसाठी सांगते, नाईट ड्युटी झोपण्यासाठी नसते. आम्ही तिथे लोकांचे जीव वाचवतो, लोकांना मदत करतो, कोणाचा तरी आधार बनतो. आणि तुम्ही तर इथे येऊन माझं रक्त आटवत असता. तुमच्या सासरी 2 दिवस काम करायचं जीवावर येतं आणि माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवता. मला विचारा, जे तुमच्यासारख्या नंदीला झेलत असते. आता मात्र सीमाची बोबडीच वळली. ती चाचपडत म्हणाली, ते मी तर फक्त हे सांगत होते की नर्सची नोकरी कशी असते. मोनिका सीमाकडे बघत म्हणाली, तुम्ही फक्त आग लावता, भांडण लावायचं काम करता. तुम्हाला माझ्या नोकरीबद्दल बोलण्याचा अधिकार कोणी दिला? तुमचं लग्न झालंय, तुमच्या घरी जा आणि हे सगळं करा. तेवढ्यात मीनाताई म्हणाल्या, मोनिका असं नाही बोलायचं. अगं ती तुझी नणंद आहे. मोनिका ताडकन म्हणाली, आई मग यांना पण सांगा, मी यांची वहिनी आहे, यांच्या भावाची बायको. त्या तोंडातून जर विष ओकत असतील तर माझ्याकडून फुलाची अपेक्षा करू नका. मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मी काही बोलू शकत नाही. माझी नोकरी, माझे चारित्र्य यावर कोणी बोलायचं नाही, ना नंदेनं ना सासूनं. मोनिका एवढ्या रागात होती की तिच्यासमोर सीमा काहीच बोलू शकली नाही. तिचा चेहरा पांढरा पडला होता, जणू कोणीतरी तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला होता. मोनिका शेवटी एवढंच म्हणाली, ज्या दिवशी तुम्ही दवाखान्यात 1 तासभर जरी उभे राहिलात त्याच दिवशी मी ती नोकरी सोडून देईन. पण तुम्हाला तर साधा झाडू मारायचं म्हटलं तरी पण दम लागतो आणि तुम्ही मला नाईट ड्युटी शिकवणार का? सीमा खाली मान घालून ऐकत होती. आता ती काहीच बोलू शकत नव्हती. मीनाताईसुद्धा आज पहिल्यांदा गपगुमान उभ्या होत्या, कारण त्यांना समजलं होतं की आग लावणारं कोण आहे आणि घर सांभाळणारं कोण. मोनिका किचनमध्ये जायला निघाली आणि म्हणाली, आजपासून या घरात कोणी माझ्या कामाबद्दल बोललं तर ते शेवटचं असेल, कारण त्या क्षणी मी हे घर सोडून निघून जाईन. आज मी तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी सुट्टी काढून घरी थांबले होते. खबरदार जर माझ्या चारित्र्यावर काही बोललात तर तुमच्या लग्नाच्या अगोदरची सगळी प्रकरणं बाहेर काढेन. त्यानंतर मात्र घरात भयान शांतता पसरली. सीमाला माहीत झालं की जर आता ती काही बोलली तर मोनिका वहिनी तिचा सगळा इतिहास बाहेर काढेल. त्यामुळे तिने तोंडाला कुलूप लावलं. मीनाताई लेकीला हळूच म्हणाल्या,
मी तुला अगोदरच सांगितलं होतं, पण तू माझं ऐकलं नाहीस. मग आता भोग. आठवडाभर राहणारी सीमा तर आता एक तासभर देखील थांबली नाही. तिने बॅग उचलली आणि सरळ तिच्या सासरी निघून गेली. यावेळी तिच्या आईने देखील तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.